विच इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता खालीलपैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हा अशा पद्धतीचा क्वेश्चन. तर चेक करूया. पहिलं इक्वेशन काय. पहिलं इक्वेशन जर बघितलं तर आपल्याला दिसतं एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता मॅक्सिमम जो इक्वेशनचा जो पॉवर आहे तो पॉवर आपल्याला किती दिसतोय, पॉवर दिसतो 2, पॉवर आहे 2. आणि व्हेरिएबल्स किती आहेत, तर व्हेरिएबल आहे एकच, व्हेरिएबल आहे सिंगल व्हेरिएबल एक्स. दॅट इज दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनची कंडिशन काय, तर त्या इक्वेशनची पॉवर असायला हवी 2 आणि सिंगल व्हेरिएबल असायला हवं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. म्हणजेच काय, याची जी पॉवर आहे ती पॉवर किती आहे, पी इज इक्वल टू, आपण म्हणूया पी इज इक्वल टू आला पॉवर 2 आली. सिंगल व्हेरिएबल आहे का, व्हेरिएबल एक्स वाय आहे म्हणजे एकच आहे, म्हणजेच हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. यस, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेक्स्ट पार्ट, इक्वेशन नंबर 3 बघा. इक्वेशन नंबर 3 मध्ये काय दिसतं, वाय स्क्वेअर प्लस 1 बाय वाय इज इक्वल टू 2. तर याच्यामध्ये आपण लगेच डिसाईड करू शकत नाही. इथे तर आपल्याला व्हेरिएबल काय दिसतो, व्हेरिएबल वायचा स्क्वेअर म्हणजे पॉवर दिसताना पॉवर 2 दिसते, पण ऍक्च्युली पॉवर 2 आहे का, तर बघूया आपण मॅक्सिमम पॉवर किती आहे याची. तर टोटल इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करतोय वायने, मल्टिप्लाय बाय वायने मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटतं, वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय बाय वाय इज इक्वल टू 2y. काय आला, तर वाय क्यूब आला प्लस 1 आला इज इक्वल टू 2y. आता जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, पॉवर दिसते 3, व्हेरिएबल तर सिंगल आहे. दॅट मीन्स दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन कडे वळूया आपण. इक्वेशन आहे एम क्यूब 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. आता याची पॉवर किती दिसते, तर पॉवर आहे म्हणजेच मॅक्सिमम इंडेक्स 3 आहे. आणि जर 3 असेल, 2 जर नसेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फिफ्थ इक्वेशन कडे जाऊया आपण. फिफ्थ इक्वेशन एक्स प्लस 1 बाय एक्स इज इक्वल टू मायनस 2. वर पाहता याची पॉवर आपल्याला 1 दिसते, इथे 1 दिसते, पण टोटल क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतरच आपल्याला काही ते समजेल. तर या इक्वेशनला आपण एक्स ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय एक्स ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स इंटू एक्स प्लस एक्स बाय एक्स इज इक्वल टू मायनस 2x. काय झाला, एक्स ला एक कॅन्सल झाला, इथं 1 आला आणि त्याला एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2x. आता इथे जर पॉवर बघितली तर आपल्याला पॉवर दिसते 2 आणि व्हेरिएबल आहे सिंगल, म्हणजेच काय, यस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला समजलं. नेक्स्ट पार्ट बघूया हा क्वेश्चन. इन ब्रॅकेट m प्लस 2 दिसतो, इन ब्रॅकेट m मायनस 5 इज इक्वल टू 0. बरोबर पाहता इथं पॉवर याची 1 दिसते, पण याचा आहे मल्टिप्लिकेशन इथे, त्याच्यामुळे अगोदर मल्टिप्लिकेशन करूया. आता मल्टिप्लिकेशन करत असताना काय करणं गरजेचं आहे, सुरुवातीला या m ने सेकंड ब्रॅकेटच्या m ला एकदा मल्टिप्लाय करा, नेक्स्ट 5 ला मल्टिप्लाय करा. चला करूया आपण. या m ने फर्स्ट पार्ट काय केला, m ला मल्टिप्लाय केला म्हणजे m इंटू m स्क्वेअर झाला. अगेन 5 ला मल्टिप्लाय केला, मायनस 5m. आता नेक्स्ट पार्ट कोण, 2 ने मल्टिप्लाय करूया m ला, इथं प्लस साइन आहे, प्लस साइन घेतला. m ने 2 ने m ला मल्टिप्लाय केला, 2m झाला. अगेन 5 ला मल्टिप्लाय केला, 2 इंटू मायनस 5 म्हणजेच काय, मायनस 10 इज इक्वल टू 0 झालं. आता हे सेम वाटतं आपल्याला, काय करता येईल, सेम व्हेरिएबल m स्क्वेअर मायनस 5 प्लस 2 म्हणजेच काय, मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. आता याचा पॉवर किती आहे, 2 आहे, याचा पॉवर 2 आहे, म्हणजेच काय, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट सेव्हन्थ क्वेश्चन इज सेम सिक्स्थ क्वेश्चन सारखा दिसतो आपल्याला, ब्रॅकेट इंटू ब्रॅकेट. ट्राय करूया आता. या पी ने एकदा फर्स्ट पार्टला नंतर सेकंड पार्टला मल्टिप्लाय करू. पी इंटू पी, पी स्क्वेअर, पी इंटू मायनस टेन पी, एक पार्ट तरी झालं, प्लस हा प्लस ऍज इट इज घेतला. त्याच्यानंतर 10 ने पी ला मल्टिप्लाय करूया. 3 नंबरचा पार्ट आपला 10 पी झाला, 10 पी. अगेन 10 ने या मायनस 10 ला मल्टिप्लाय केला, 10 इंटू 10 100, पण मायनस साइन असल्यामुळे मायनस इज इक्वल टू झाला इथे 0. इथपर्यंत ठीक आहे. मायनस 10p प्लस 10p
म्हणजेच काय झाला हा 0. पी स्क्वेअर प्लस 0 मायनस 100 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनचा जर बघितला तर व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती आहे, व्हेरिएबलची पॉवर आहे पी चा पॉवर आहे 2, पी स्क्वेअर मायनस 100 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने इक्वेशन तयार झालेलं आहे. पी ची पॉवर आपल्याला भेटलेली आहे, या इक्वेशनची पॉवर भेटलेली आहे 2. दॅट मीन्स दिस इज अ quadratic equation. Yes, this is quadratic equation. Question number 8 काय सांगतो, v⁻³ plus 9 v⁻³ plus 9 is equal to 0. म्हणजे याची जी पॉवर आहे 3 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पॉवर 3 कधीही असत नाही, त्याच्यामध्ये नो, दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 9, m plus 3 in bracket m minus 6 is equal to 0. वरील क्वेश्चन नुसार काय करायचं, एकदा या m ला मल्टिप्लाय करूया, m into m स्क्वेअर. अगेन या m ने -6 ला मल्टिप्लाय केला, आन्सर आला -6m. नेक्स्ट पार्ट या 3 ने m ला मल्टिप्लाय करूया, प्लस 3m. अगेन या 3 ने -6 ला मल्टिप्लाय केला, 6 into -6, 3 into -6, -18 इज इक्वल टू आन्सर आला 0. आता -6m प्लस 3m म्हणजेच काय, सबट्रॅक्शन होईल, सबट्रॅक्शन आणि बिग नंबर काय झालं, -6m प्लस 3m सबट्रॅक्शन होईल, आणखी प्लस मायनस असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल आणि बिग नंबर साइन म्हणजे काय, निगेटिव्ह साइन येतील, मायनस साइन इथे आलं. 6 minus 3 आन्सर येतं 3m. बिग नंबर साइन ऑलरेडी दिलेला आहे, -18 इज इक्वल टू आन्सर आलं 0. आता याची पॉवर किती आहे, पॉवर जर बघितलं तर 2 आहे, याची पॉवर 2 असल्यामुळे दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तर आपल्याला कळालं. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, 10th क्वेश्चन कडे आपण जाऊया. z³ प्लस 11z² प्लस 11 इज इक्वल टू 0. तर याची पॉवर आहे 3. पॉवर जर 3 असेल तर दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा रीतीने आज आपण पाहिलेलं आहे की कोणतं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं आणि कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की आपल्याला लक्षात ठेवायची ते म्हणजे जर सिंगल व्हेरिएबल असेल आणि पॉवर 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. थँक यू.